महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। खाजगी बसमधील तरुणीशी कथित विनयभंग प्रकरणी क्लीनर ताब्यात, नागेंद्र राठोड यांच्या पाठपुराव्यामुळे तरुणीला दिलासा। गोवा मुंबई मार्गावरील एका खाजगी लक्झरी बसमध्ये प्रवास करणाऱ्या तरुणीशी कथित विनयभंग झाल्याच्या घटनेने महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। पहाटेच्या प्रवासादरम्यान घडलेल्या या कथित प्रकारानंतर तरुणीने धाडसाने पोलीस कंट्रोल रूमची व आमदार अंबादास दानवे यांच्याशी संपर्क साधत तक्रार नोंदवली। त्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत संबंधित बस कोलाड येथे अडवून आरोपी क्लीनरला ताब्यात घेतले। मिळालेल्या माहितीनुसार पीडित महिला राजधानी ट्रॅव्हल्स MH43 CK 2981 या बसमधून गोवा ते मुंबई असा प्रवास करत होती। बस संगमेश्वर येथे थांबली असताना क्लीनरने तिला उठवण्याच्या बहाण्याने अयोग्य स्पर्श केल्याचा आरोप आहे। सुरुवातीला हा प्रकार चुकून झाला असावा असे वाटल्याने तिने त्याकडे दुर्लक्ष केले। मात्र पुढे पोलादपूर परिसरात पुन्हा कथित विनयभंग झाल्याचा आरोप होताच तिने पोलीस कंट्रोल रूम व आमदार अंबादास दानवे यांच्याशी संपर्क साधला। घटनेची माहिती मिळताच आमदार अंबादास दानवे यांनी भाजप पदाधिकारी नागेंद्र राठोड यांच्याशी संपर्क साधला। त्यानंतर राठोड यांनी पोलीस प्रशासनाशी सातत्याने समन्वय साधत संबंधित बसचा शोध सुरू केला। अखेर बस कोलाड पोलीस ठाण्यात आणण्यात आली आणि पीडित तरुणीची सुरक्षित सुटका करण्यात आली। यावेळी नागेंद्र राठोड यांनी भाजप पदाधिकारी ओमकार मिरगुळे व इतर सहकाऱ्यांना घटनास्थळी पाठवून पीडितेला मानसिक आधार देणे व तिची सुरक्षितता सुनिश्चित करणे आणि आवश्यक ती मदत करण्याच्या सूचना दिल्या। त्यानंतर तरुणीला सुरक्षितपणे तिच्या कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आले। या प्रकरणी कोलाड पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता BNS कलम 74 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। प्राथमिक तपासात घटना संगमेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याचे निष्पन्न झाल्याने पुढील तपासासाठी प्रकरण संगमेश्वर पोलीस ठाणे जिल्हा रत्नागिरी येथे वर्ग करण्यात आले आहे। तपास प्रक्रियेदरम्यान कोलाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक API भरत करणे, महिला पोलीस शिपाई सपना बांद्रे, पोलीस हेड कॉन्स्टेबल मेरगळ तसेच इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी तातडीने कारवाई करून आरोपीला ताब्यात घेणे, पीडितेला सुरक्षित मदत उपलब्ध करून देणे आणि पुढील तपासासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली। दरम्यान पीडित तरुणीच्या कुटुंबियांनी आमदार अंबादास दानवे, नागेंद्र राठोड तसेच मदतीसाठी धावून आलेल्या सर्व सहकाऱ्यांचे मनपूर्वक आभार मानले। विशेषतः नागेंद्र राठोड यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचे कौतुक करत पहाटे 3:30 वाजल्यापासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत त्यांनी सतत संपर्कात राहून पोलिसांशी समन्वय साधला। प्रत्येक टप्प्यावर मदतीसाठी धाव घेत आमच्या मुलीला सुरक्षितपणे घरी आणण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली अशा भावना कुटुंबियांनी व्यक्त केल्या। या घटनेनंतर महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून खाजगी प्रवासी बसमधील कर्मचारी वर्गाची काटेकोर पडताळणी, CCTV यंत्रणा अनिवार्य करणे, महिला हेल्पलाईनची प्रभावी अंमलबजावणी तसेच रात्रीच्या प्रवासासाठी अधिक कडक सुरक्षा उपाययोजना राबवण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी नितेश नवलेसह तृप्ती भोईर, कोलाड रोहा।